इचलकरंजी महापालिकेवर भाजप महायुतीची भगवी पताका. पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे. संपूर्ण राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत इचलकरंजीच्या राजकारणात नवे पर्व सुरू केले आहे. या निवडणुकीत आमदार राहुल आवाडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी इचलकरंजीत सभा घेत जोरदार प्रचार केल्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. निकालानुसार भाजपने तब्बल 43 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. शिव-शाहू विकास आघाडीला 17 जागा, शिवसेना शिंदे गट 3 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गट 1 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते व माजी नगरसेवकांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे तेलनाडे कुटुंबातील एकाच कुटुंबातील 3 सदस्य नगरसेवक म्हणून निवडून येण्याची राज्यातील पहिलीच घटना घडली असून ती चर्चेचा विषय ठरली आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला. शहरभर आनंदाचे वातावरण असून भाजपच्या या विजयामुळे इचलकरंजीच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन